काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाशिकच्या चांदवडमधील सभेत केंद्र सरकारवर निशाणा साधला। सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलाय, शेतकऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही, त्यामुळे आमचं सरकार आलं की दिल्लीचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी खुले ठेवू, असं राहुल गांधी म्हणाले। शेतकऱ्यांसाठी नवीन धोरण लागू करू, त्यांना जीएसटीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही राहुल गांधींनी दिलंय। भाडोत्री जनता पक्षानं गद्दारीनं सरकार पाडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडेल, मात्र महाराष्ट्राच्या भूमीत आता गद्दारीचा कोंब उगवणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आता प्रचारासाठी येणार नाही तर थेट विजयी सभेसाठीच येऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी गुहागरच्या सभेत व्यक्त केला। वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल सादर होताच रत्नागिरीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली। यापुढे देशात केवळ अध्यक्षांची निवडणूक होईल, रशियाचे अध्यक्ष म्हणून व्लादिमीर पुतिन यांची निवडणूक होते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तसंच हे आपले पुतिन बाबा संपूर्ण विल्हेवाट लावणार, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। न्यायमूर्तींची नियुक्तीही हेच करतील, असा घणाघातही त्यांनी केला। राहुल गांधी, शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। राहुल गांधींच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये 10 ते 15 मिनिटं महत्त्वाची चर्चा झाली। या चर्चेत बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले मात्र सहभागी नव्हते। महाविकास आघाडीतील जागा वाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं फटकारलंय। शरद पवारांचा फोटो वापरण्यावर अजित पवार गटाकडे सुप्रीम कोर्टानं आक्षेप घेतलाय। शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या, असं सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला सांगितलंय। यासाठी 2 दिवसांचा वेळ त्यांना दिलाय। आता पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे। निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी 2 माजी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू अशी त्यांची नावं आहेत। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीने या दोघांची निवड केली। माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ही पदं रिकामी झाली होती।